तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे माहिती आहे का तुम्हाला? कथेचं नाव स्वप्नांची किंमत. पाटण गावातील एका छोट्या झोपडीत राहणारा राहुल नेहमी मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न बघायचा. घरची परिस्थिती हालाकीची होती. वडील रिक्षा चालवत होते तर आई घरकाम करत होती. पण राहुलला शिकून मोठं व्हायचं होतं. एक दिवस शाळेत शिक्षकांनी विचारलं, मोठं होऊन काय करणार राहुल? राहुल म्हणाला, माझं स्वतःचं घर बांधणार, आई वडिलांना आराम देणार. सगळे हसले, पण राहुलचं मन ठाम होतं. त्याने अभ्यास सुरू ठेवला. शाळेनंतर रिक्षा धुणं, पेपर वाटणं आणि लोकांच्या घरात किरकोळ कामं करून पैसे साठवू लागला. 10वी नंतर त्याने कॉलेजसाठी पैसे जमवले. दिवसा कॉलेज, रात्री काम, रात्री जागून अभ्यास करायचा. त्याला थकवा येत होता, पण त्याने हार मानली नाही. परीक्षेच्या दिवशी तो खूप आजारी पडला. आई म्हणाली, बाळा राहू दे, तुझं आरोग्य महत्त्वाचं आहे. पण राहुल म्हणाला, आई हेच माझं आयुष्य घडवणारं स्वप्न आहे. त्याने पेपर दिला आणि चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे त्याला शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला चांगली नोकरी मिळाली. काही वर्षात राहुलने आई वडिलांसाठी स्वतःचं घर बांधलं. आज राहुलचं गावात आदराने नाव घेतलं जातं, कारण परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळे तो जिंकला. कथेचा बोध. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परिस्थिती कितीही वाईट असो, जर प्रयत्न सोडले नाहीत तर यश नक्की मिळते. तुमचंही स्वप्न मोठं असेल, पण तुम्ही जर हार मानली नाहीत तर ते स्वप्न नक्की पूर्ण होईल. धन्यवाद.